नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत साधना. साधना हा शब्द सतत वापरला जातो. अनेक जण परस्परांना विश्वासात घेऊन एक प्रश्न विचारतात, तुम्ही काही साधना करता का? किंवा तुमची साधना कोणती? पण साधना म्हणजे काय असा प्रश्न कोणीच कोणाला विचारित नाही. असा प्रश्न विचारला तर त्याचे समाधानकारक उत्तर कोणाकडून मिळत नाही. या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्यालाच शोधावे लागते. साधनेत काहीतरी करावे लागते याविषयी दुमत नाही. काहीच न करता साधना होऊ शकत नाही. पण करावयाचे काय आणि कशासाठी याविषयी साधकांनी फारसा विचार केलेला नसतो. कोणाचे तरी अनुकरण करण्याच्या मोहातून कोणाचा तरी अनुग्रह मिळाला म्हणजे आपले कल्याण होईल या आशेने एखादा वर्तनक्रम अंगीकारला जातो, त्याला साधना हे नाव दिले जाते. पण साधनेचा संबंध साध्याशी असतो. साधनेचे काही फलित असते. हे फलित पूर्वज्ञात किंवा गृहीत धरलेले नसेल तर आपल्या प्रयत्नांना दिशा प्राप्त होत नाही. प्रयोजनाशिवाय साधना नाही. साधनेशिवाय प्रयोजनाची पूर्ती नाही. पारमार्थिक साधना करतात ती आत्मबोधासाठी किंवा परमेश्वर प्राप्तीसाठी. ऐहिक लाभासाठी केलेल्या धडपडीला साधना म्हणता येत नाही. त्याला प्रयत्न म्हणतात. जर व्यक्तीच्या जीवनात कोणतेही आध्यात्मिक उद्दिष्ट नसेल तर तिच्या धडपडीला कोणी साधना म्हणणार नाही. साधना या संज्ञेचा आशय आध्यात्मिक आहे. स्वामी विवेकानंद ईश्वर प्राप्तीसाठी अधीर झाले होते, पण मनातून ईश्वराच्या अस्तित्वाविषयी साशंक होते. एके दिवशी रामकृष्णांना त्यांनी विचारले, देव आहे का? तो असलाच तर तो असेल कोठे? रामकृष्ण म्हणाले, आपल्याजवळ, अगदी अंतर्यामी. देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी. तो इतका जवळ असेल तर तो दिसत, भेटत किंवा सापडत का नाही? रामकृष्ण म्हणाले, आगपेटीतील प्रत्येक काडीत अग्नी असतो, पण तो दिसत नसतो. प्रत्येक बीजात वृक्ष असतो, पण तो प्रकट झालेला नसतो. प्रत्येक कळीत सुगंध दडलेला असतो, पण तो दरवळत नसतो. हे घडावे यासाठी काही गोष्टी, काही क्रिया, प्रक्रिया अगोदर होऊन जाव्या लागतात. बीजाला भूमी भेटावी लागते, पाणी मिळावे लागते, काही काळ हे होत राहावे लागते. मगच त्याच्या गुणधर्माचे प्रकटीकरण होते. दुधातले लोणी काही प्रक्रियांना संपादन करावे लागते. काडी कोरडी असावी लागते, मग मुद्दाम ओढावी लागते, नंतर ती पेट घेते. याच तऱ्हेने व पद्धतीने आपल्या ठायी असणाऱ्या क्षमतांचे प्रकटीकरण व्हावे लागते. ते विनासायास घडू शकत नाही. काही व्यक्तींना नुसती हुरहुर असते, काहीतरी हवे असते, पण हवे काय ते कळत नसते. अशा वेळी जिज्ञासूंनी आत्मनिरीक्षण करावे. आपल्या अस्वस्थतेचे रूप जाणावे व मूळ शोधावे. जाणत्यांशी थोडा विचारविनिमय करावा. मग मनाशी निश्चय करावा व पावले टाकावीत. प्रसंगी आपल्या वर्तनक्रमात बदल करावा. आशेची थोडी चाहूल लागली म्हणजे थोडे वेगाने व नेटाने चालावे. या वाटचालीत दिशा आणखी थोड्या उजळून निघतात. पुढच्या पावलावर पुरेसा प्रकाश पडतो. आरंभीचा संदेह, मनावरचे मळभ, डोळ्यांपुढचा काळोख हे सर्व सरते व मागे उरते ते आत्मभान. परमार्थ मार्गावरच्या साधकांना तुकोबा विनवितात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मग एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. धन्यवाद.